नमस्कार, मी वेदश्री दामाणे जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक विषयांवर चर्चा आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आज आपण न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्राबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या सर्वेसर्वा न्यूमरोलॉजिस्ट सौ मानसी काळे। आपल्या या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की न्यूमरोलॉजी एक नामवंत प्रसिद्ध संस्था आहे कर्मा न्यूमरोलॉजी, जिथे अंकशास्त्राच्या सहाय्याने वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मागील अनेक वर्षांपासून दिलं जात आहे। कर्मा न्यूमरोलॉजीच्या सर्वेसर्वा सौ मानसी काळे, ज्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अंकशास्त्रज्ञ तज्ञ या पुरस्काराने जानेवारी 2017 मध्ये सन्मानित करण्यात आले। आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतातील काही भागात सातत्याने दौरे करणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या त्या एकमेव महिला अंकशास्त्रज्ञ आहेत। या शो मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपण चर्चेला सुरुवात करूयात, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की तुम्हाला सुद्धा अंकशास्त्र यशस्वी करिअरच्या वाटा या विषयावरती जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 180010033043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता। आपण चर्चेला सुरुवात करूयात। तर पहिलाच प्रश्न, अंकशास्त्र म्हणजे काय? अंकशास्त्र म्हणजे तुमच्या जन्मतारखेचा पूर्ण अभ्यास, तुमच्या जन्मतारखेत असलेला नंबर, तुमचा महिना, तुमचं वर्ष, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे अंकशास्त्र। अंकशास्त्रामध्ये तुमची जन्मतारीख पूर्णपणे अभ्यासली जाते। तुमच्यामध्ये दोष काय आहेत, तुमच्यामध्ये गुण काय आहेत, या सगळ्याचा जो अभ्यास आपण करतो त्याला आपण म्हणतो अंकशास्त्राचा अभ्यास। मग साधारणतः तुम्ही हा अभ्यास कधी सुरू केला आणि तुम्हाला या क्षेत्रात यावंसं कसं वाटलं? गेली 10 वर्ष झाले मी याच्यावरती रिसर्च करते आहे की काय करायचं। मागच्या 3 वर्ष झाले मी त्याच्यावरती क्लासेस आपण घेतो आहे की न्यूमरोलॉजी काय आहे हे आपण शिकवतो। न्यूमरोलॉजीतनं तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक प्रेडिक्शन किंवा न्यूमरोलॉजीची पूर्ण माहिती हे तुम्हाला मिळू शकते त्याच्यामध्ये, की न्यूमरोलॉजी काय आहे किंवा जन्मतारखेत आपल्यामध्ये काय आहे, जन्मतारखेमध्ये तुमच्यामध्ये कोणते नंबर आहेत, कोणते नंबर नाही आहेत, किंवा कोणत्या महिन्यात तुमचा जन्म झाला आहे, तुमचा भाग्यांक काय, तुमचा मूलांक काय, या सगळ्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास म्हणजेच न्यूमरोलॉजी। नक्कीच। आणि 1 ते 9 नंबर या नंबरचा करिअरच्या दृष्टीमध्ये कसा काय वापर करता येतो? मी तुला आता जे म्हणलं ना की न्यूमरोलॉजी म्हणजे तुमच्या गुण आणि दोषांचा अभ्यास। तर गुण आणि दोषांमध्ये जर का तुमच्यामध्ये काय आहे, तुम्ही 1 नंबरचे असताल तर तुमच्यामध्ये नेतृत्व करायची कॅपॅसिटी आहे, तुमच्यामध्ये महत्त्वाकांक्षा जास्त आहे। तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर ठरवायचं असेल तर तुम्ही ठरवू शकता। जर का तुम्ही 1 नंबरचे आहात, सूर्याच्या रिलेटेड आहात आणि लोखंडाच्या रिलेटेड जर का तुम्ही बिझनेस केला, किंवा तुम्ही चंद्राचे आहात, चंद्र म्हणजे काय, चंद्र म्हणजे पाणी, चंद्रमा रिलेट करतो पाण्यासाठी, आणि तुम्ही जर का लोखंडाचा व्यवसाय केलात तर नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार। आणि करिअर ठरवताना कुणी सांगितलंय म्हणून, बघ आजकाल खूपच आहे की हा म्हणला म्हणून मी हे करतोय, तो म्हणला, घरातल्यांचा खूप जास्त तुमच्यावरती इन्फ्लुएन्स, आणि मग 1-2 वर्ष झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की मला हे करायचंच नव्हतं, मी हे का करतोय, मला हे नाही करायचंय। आणि मग 8-8 वर्ष 6-6 वर्ष मुलं इंजिनिअरिंग करतायत किंवा जे काही त्यांना नाही आवडत आहे त्या फील्डमध्ये चालली आहेत। त्यापेक्षा जर का तुम्हाला त्या ज्या गोष्टीची आवड आहे किंवा जे गोष्टी तुमच्यामध्ये आहेत त्याला जर का वाव दिला तर ऑटोमॅटिकली ते करिअर तुमचं सक्सेस होऊ शकतं। आता तुम्ही उल्लेख केलात की जन्मतारीख आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलात की 1 नंबर म्हणजे, तर मग हे जे नंबर असतात ते कसे धरले जातात? पूर्ण जन्मतारखेची टोटल केली जाते, काय गणित आहे याच्या पाठीमागे? भाग्यांक आणि मूलांक हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे। बऱ्याच लोकांना वाटतं माझा भाग्यांक आणि माझा मूलांक हेच माझे म्हणजे लकी नंबर्स आहेत, तर हे तुमचे लकी नंबर नसतात। भाग्यांक मूलांक हे तुमच्यावरती इफेक्ट करतात। मूलांक म्हणजे करणारा आणि भाग्यांक म्हणजे करवून घेणारा। तर भाग्यांक आणि मूलांकाचा संबंध तुमच्यावरती जितका येतो की तुमच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तुम्ही कसे आहात। आता 2 नंबरवाला म्हणजे आपण चंद्राचा नंबर म्हणतो, चंद्रमा मनसोजा आहे, चंद्रमा मनाचा कारक आहे, चंद्रामुळे भरती आवटी होते। चंद्र म्हणजे तुमच्यामध्ये असलेला एक इमोशन्स, तर त्या इमोशन्सचा इफेक्ट तुमच्या करिअरमध्ये होणार, तुमच्या बाकीच्या गोष्टीमध्ये होणार, तुमच्या जीवनावर होणार। तर त्याच्यासाठी आपण तो बघून ठरवतो की नक्की आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये जायचं। मग ह्याच्यावरून भाग्यांक आणि मूल्यांकावरून काय आपलं करिअर होणार आहे, बिझनेस करता येईल का, हे सगळं ठरवता येतं? आपण त्याचा बिझनेस किंवा नोकरी किंवा कुठल्या करिअरमध्ये तुम्ही जाऊ शकता याच्या हिंट्स देऊ शकतो, कारण आपल्याला गुण आणि दोष त्याच्यामधनं कळतात। जर तुमच्या गुणांना वाढवलं आणि दोषांना कमी केलं तर नक्कीच करिअर चांगलं होऊ शकतं। पण मग या गणिताच्या साहाय्याने एखाद्यातले गुणदोष हे वगळता येऊ शकतात का, किंवा त्यांना सांगितलं जाऊ शकतं का की तुम्ही आता असं करा, त्याच्यामुळे तुम्हाला असा असा फायदा होईल? कन्सल्टेशनमध्ये किंवा वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये आपण हेच तर करतो की तुमच्यामध्ये दोष काय आहेत त्या दोषांना कमी करतो आणि गुणांना वाढवतो। जर का तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी मी जर का कमी केली आणि पॉझिटिव्हिटी वाढवली तर त्याचा इफेक्ट तुमच्यावरती नक्कीच होणार।
आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेतोय आणि पहिला प्रश्न येतोय आपल्याकडे. वर्षा गोडबोले आहेत नागपूरहून. वर्षा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हां, नमस्कार. माझं नाव वर्षा गोडबोले. बोला. मुलासंबंधी जरा प्रश्न विचारायचा होता. बोला. हां, माझा मुलगा लग्नाचा आहे. लग्न जमत नाहीये, म्हणजे तर काय जन्मतारीख जन्मतारीख काय आहे त्यांची? याची नंबर तारीख आहे 23/10/86. 23/10/83. 23/10. 86. 86. 23/10/86. नाव हां, नाव काय आहे आणि? चिन्मय गोडबोले. चिन्मय गोडबोले. बघा, आत्ताच्या ह्यांचं बजेट जी आहे ही 5 आणि 3चं कॉम्बिनेशन. आपण जे आत्ता भाग्यांक आणि मुलांक म्हणत होतो, तर ह्यांचा भाग्यांक आणि मुलांकाचा संबंध ह्याच्यामध्ये येतो. ह्यांचा मुलांक आहे 5 आणि भाग्यांक आहे 3. तर ह्या वर्षी तर मला काही लग्नाचे योग नाही, दिसत पण नाही. मला ते तुमचं अर्थ नाही कळला की मूल्यांक म्हणजे काय आणि बघ, भाग्यांक मी म्हणजे तुला काय? म्हणजे मगाशी म्हणलं, भाग्यांक म्हणजे करणारा आणि मुलांक म्हणजे करवून घेणारा. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत. आता मग तो ह्यांचा जो 23 जन्मतारखेवरून कसा यांचा ठरतो? जो 23/10/1986 ही जी यांची बड्डेट आहे, तर 23 म्हणजे काय आलं? 2 आणि 3 5. ओके. तर हा आला मुलांक. आणि ह्या सगळ्याची जर का मी टोटल केली तर ती येते 30. तर 30 नंबर हा यांचा झाला भाग्यांक. भाग्यांक, 30 म्हणजे अच्छा. 3 आपण धरतो. तर मुलांक आणि भाग्यांकमध्ये 5 आणि 3चं पण न्यूमरोलॉजीमध्ये खूप अभ्यास आहे की तुमच्यामध्ये कोणता नंबर किती वेळा आला, तुमच्यामध्ये बरं. कोणते नंबर नाही आहेत, तुमचं कुठलं वर्ष कसं आहे, तुमचं पर्सनल इयर काय आहे. आणि प्रत्येक वर्ष तुमच्यावरती काम करतं, कारण तुमच्या प्रत्येक वर्षाला वेगवेगळं प्रेडिक्शन येणार, वेगवेगळे नंबर्स येणार. ते कॅल्क्युलेशन आणि तुमचा वैयक्तिक वर्ष आणि विश्ववर्ष यांच्याशी काय संबंध आहे. जर का वैयक्तिक वर्ष मी म्हणलं की आत्ता जे 2017 आहे, या सगळ्याची टोटल केली तर ती येते 1. तर वैयक्तिक वर्ष म्हणजे आलं 1 आणि यांचं जे वर्ष आलं, या दोन्हीचा संबंध करून आपण ते प्रेडिक्शन देतो की नक्की काय आहे. तर ह्या वर्षात थोडेसे चान्सेस मला कमी दिसतात, पण 2018 मध्ये त्यांनी जर का प्रयत्न केले तर व्हायचे चान्सेस आहेत. तर त्यांनी थोडी सूर्याची उपासना त्या मुलाला थोडी करायला लावली तर नक्कीच चांगले इफेक्ट येतो. आणि या सगळ्या सोबतच रंगसंगतीचा करिअरमध्ये कसा काय उपयोग? रंगसंगती प्रत्येकाला बघ, आता मी समजा 2 नंबरची आहे आणि मी शनीचा कलर घातला 8 नंबरचा. कलरच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. कलर थेरपी नावाची एक थेरपी असते, त्या थेरपीचे तुमच्यामध्ये व्हायब्रेशन खूप येतात. जर का मला एखादा कलर सूट नाही किंवा त्याची एनर्जी मला निगेटिव्हिटीकडे नेत असेल तर मी तो कलर घालून गेले तर नक्कीच मला तिथे उत्साह येणार नाही. मला तिथे असं वाटणार नाही की मी काहीतरी करावं. एनर्जेटिक किंवा व्हायब्रेशन कलरच्या खूप तुमच्यावरती काम करतात. तर जो कलर तुमच्यासाठी फॉर आहे, जो कलर तुमच्यासाठी सकारात्मकता देईल, तो कलर तुम्ही जास्तीत जास्त वापरा. तुमच्या न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने, तुमच्या चार्टप्रमाणे जो कलर तुम्हाला सूट आहे त्याच्या जर का तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण नेहमी आपण बघतो की लोक खूप फॉलो करतात की वाराप्रमाणे रंग घालतात, तर त्याचा ह्याच्याशी कुठे संबंध आहे किंवा वाराप्रमाणे रंग घालणं हे सुद्धा आपल्या नशिबाच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने कितपत फायदेशीर ठरणार असतं? वाराप्रमाणे तर आहेतच, कारण वार हे तुमच्यावरती काम करतात. वाराचा पण इफेक्ट होतो. न्यूमरोलॉजीमध्ये तुमच्या वैयक्तिक जी जन्मतारीख आहे बघ, हे सगळे शास्त्र एक आहेत आणि याचा हिंट म्हणून आपण वापर करतो. तर या हिंट म्हणून किंवा तुमच्या प्रोग्रेससाठी एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्याचा वापर केला तर खूपच चांगला आहे. तर वाराप्रमाणे एक वेगळ्या गोष्टी होतील आणि नंबर्सप्रमाणे तुमच्या याच्यात जे असतील त्या वेगळ्या गोष्टी होतील. आणि मग या सगळ्यासोबत सहीचं काय महत्त्व आहे? तुमच्या नावाचं स्पेलिंग तू आता बऱ्याच ठिकाणी बघितलं असशील की पिक्चरची नावं किंवा सिरियलची नावं किंवा बरेचसे लोक तुमची जी नावं बदलतात. तर ही नावाचं स्पेलिंग तुमच्या परफेक्ट बर्थडेटवरती यायला पाहिजे. जर का तुमच्या बर्थडेटवरती ते स्पेलिंग आलं तर ॲटोमॅटिकली त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. आणि तुमची जन्मतारीख 1 आहे आणि ते स्पेलिंग जात असेल 8 नंबरवर, तर तुम्हाला कसे त्याचे इफेक्ट मिळणार? कारण तुमचा नंबर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या नंबरवर जर गेलं तर तुमच्या नंबर्सच्या व्हायब्रेशन, प्रत्येक अल्फाबेटला एक व्हायब्रेशन असतात, तर तो नंबरच्या व्हायब्रेशन तुमच्यावरती खूप चांगलं काम करतील की तुम्हाला नक्की काय पाहिजे, तुमचा कुठला नंबर, कारण त्या नंबरवरती तुमची सही गेली. बऱ्याचशा लोकांना सवय आहे की सही गोल गोल करायची किंवा सहीमध्ये मागे यायचं किंवा पुढे जायचं. या सगळ्या गोष्टींमध्ये नाही. तुमची सही तुमचा आरसा आहे. मी नेहमी माझं स्टँडर्ड एक सांगते प्रत्येक गोष्टीत की सही बदलो, सही में बदलो. सही तुम्हाला रिप्रेझेंट करते आणि सही तुम्हाला सांगते की तुम्ही काय आहात. आता जर का एवढ्या मोठा गठ्ठा असेल त्यातला एकच पेपर उचलला जातो, त्या बॉसकडनं किंवा त्या साहेबाकडनं एकच पेपर उचलला जातो, तर त्या व्हायब्रेशन त्याच्यामध्ये असतात आणि त्या पेपरच्या मध्ये त्या व्हायब्रेशन किंवा तुमच्या सहीमध्ये तुमच्या व्हायब्रेशन जर का चांगल्या नंबरवर गेल्या तर नक्कीच तुमच्यासाठी फायदा होणार. त्यामुळे सही तुमची कशी असावी हे आपण त्या न्यूमरोलॉजीच्या कन्सल्टेशनमध्ये घेतो की तुमची सही कशी पाहिजे, पुढे जाणारी पाहिजे, त्याच्यामध्ये डॉट पाहिजे, अंडरलाईन पाहिजे, मागे येणारे कुठल्याही गोष्टी नको, सर्कल नको, 8चा आकडा नको, 8 आणि गाठ, 8 आणि स्पीड ब्रेकर, 8 आणि संघर्ष, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये नको आहे.
बापरे, नक्कीच खूप याच्यामध्ये काय काय गोष्टी दडलेल्या आहेत एका साध्या सहीमध्ये सुद्धा. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर प्रल्हाद आहेत आपल्यासोबत. प्रल्हाद नौकर आहेत अहमदनगरहून. प्रल्हाद, तुमचा प्रश्न विचारा. हा मला असं प्रश्न विचारायचा आहे की मी शेती केली किंवा व्यवसाय केला, व्यापार केला, नोकरी केला तर मी फेल होतोय. बरं. मला नोकरी नाही करायची, मला शेती किंवा व्यापार करायचा आहे. पण मी त्याच्यामध्ये म्हणजे शेतीशीच निगडीत अशी शेळी पालन किंवा इतर गोष्टीचे व्यापार आहे तो करायचा, तर मी त्याच्यामध्ये फेल होते. नाही तर शेळी पालनचा ट्राय करून बघितलं पण मी त्याच्यामध्ये पण लॉस मध्ये आलो. कशामुळे होतं आणि मी बऱ्याच वेळा ट्राय केला वेगवेगळं करण्याचा, त्यावेळेस पण मी लॉस मध्ये जातो. तुमची जन्मतारीख सांगा. माझी जन्मतारीख 21/3/89. 21/3/89. 21 मार्च 1989. बघा, यांची सगळी कामं अर्धवट होतात, म्हणजे हाफ लेवलला जातात. ते खूप चांगले स्टार्ट करतात पण त्यांना एंडपर्यंत पोचता येत नाही. प्रल्हादच्या स्पेलिंगमध्ये थोडंसं त्यांनी जर का चेंजेस केल्यात आणि पाचू वापरलात, कारण पाचू हा तुम्हाला पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे आणि पृथ्वी तत्व जर का यांचं स्ट्रॉंग करायचं असेल, पृथ्वी तत्वातनंच येणार भाजीपाला किंवा ज्या काही गोष्टी आहेत, त्यांनी पाचू रत्न वापरलं आणि नावाचं स्पेलिंग परफेक्ट ह्याच्यावरती करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि 2016मध्ये तुम्हाला झटके लागले. मी मान्य करते की 16 खूप खराब होतं, त्यामुळे तुमचा बिझनेस खाली आला. पण आता जर का परत तुम्ही बिझनेससाठी किंवा जमिनीच्या रिलेटेड काम 2018मध्ये तुमचं खूप चांगलं होऊ शकतं, तर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होईल. आपण पुढचा प्रश्न सुद्धा घेऊया. तर रमेश गावकर आहेत आपल्यासोबत दौंडहून. रमेश, तुमचा प्रश्न विचारा. रमेश, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतो मॅडम. प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, माझी जन्मतारीख 1/7/74 आहे. परत सांगा. हा नमस्कार मॅडम, मी गायको बोलतो. माझी जन्मतारीख 1/7/74 आहे. हो. हा, तर बोला. ते आता पूर्वी 1/7/74 फिक्स तारीख नाही किंवा टायमिंग नाही, काय नाही. तर आपण भाग्यांकावरचे पुढे कसं आहे करणार? आता ह्यांच्या बाबतीत असं नाही आहे, पण सगळ्यांच्याच बाबतीत आहे. पूर्वीच्या काळी बघ, कुणाला आहे. एवढं नॉलेज नव्हतं किंवा कुठलाही एवढा हे नव्हता लोकांमध्ये अवेअरनेस, तर सगळेजण 1 तारखेला शाळेत जायचे. म्हणजे माझ्याकडेही पहिले कन्सल्टेशनला बर्थ डेट आली तर मी विचारते की ही खरी बर्थ डेट आहे का, कारण पूर्वीच्या काळी सगळेजण 1 जूनला शाळेत जाणार म्हणून बऱ्याचशा लोकांची 1/6 अशीच बर्थ डेट असायची. तर ह्यांचंही त्याच बाबतीत तसं आहे. पण आपण टॅरो रिडिंग करतो. टॅरो रिडिंगमध्ये जर का तुमचं परफेक्ट प्रश्न असेल, हस्तरेषा, टॅरो रिडिंग, डाउजिंग, या सगळे एक शास्त्र आहेत. तर त्यांनी सही मला येऊन दाखवली समोर किंवा टॅरो रिडिंगने आपण जर का त्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेतलं तर येऊ शकतं, कारण जन्मतारीख परफेक्ट नाही आहे. त्यामुळे भाग्यांक मुलांक जरी मी यांना सांगितला तरी त्याच्यावरती किती ठाम मत असू शकतं. नक्कीच. आपण मानसी काळे, न्यूमरोलॉजिस्ट मानसी काळे यांच्यासोबतची चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा जय महाराष्ट्र कॉलिंग. कर्मा न्यूमरोलॉजीच्या सर्वेसर्वा सौ मानसी काळे यांचं आपण आज मार्गदर्शन घेतो आहे. कसं काय करायचं, न्यूमरोलॉजीचा कसा उपयोग होऊ शकतो, आणि या संदर्भातच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी फ्लॉ सुद्धा असतो. तर या बाबतीमध्ये सुद्धा असं भरपूर वेळ होत असतील की लोक मिसलीड होत आहेत, मिसगाईड करतायत, की कोणीतरी त्यांना अंकशास्त्राच्या नावाखाली काही चुकीचं मार्गदर्शन देत आहे. तर ह्याच्यातला फरक कसा ओळखावा लोकांनी? बघ, कसं असतं माहिती आहे का, की हे सगळे जे शास्त्र आहेत हे हिंट म्हणून घ्यायचे आहेत पहिली सुरुवातीला, आणि लोकांना एक सपोर्ट सिस्टीम हवी आहे, लोकांना एक आधार हवा आहे. कुठनं तरी ते लोक जेव्हा येतात तेव्हा ते कुठेतरी दुःखात असतात, कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असतात, आणि एक त्यांना धक्का, एक पुशची खूप गरज असते की आमच्यामध्ये नाही आहे. बघ, तू समोरचा माणूस आला त्याला आपण जर का म्हणलो तू करू शकतो, तर सायकोलॉजी खूप काम करते. मॅम म्हणल्यात करू शकतो किंवा मॅममुळे होणार आहे, आणि या सायकोलॉजीचा इफेक्ट खूप होणार. मग तो माणूस तेवढ्या ह्यांनी करणार. तर तुमच्यामधली निगेटिव्हिटी कमी करून पॉझिटिव्हिटी वाढवायची खूप गरज आहे. आता हे जे म्हणतेस तू ते तर मलाही मान्य आहे की कुठेतरी काहीतरी वाचलंय आणि मग त्याच्यातनं चालू केलंय किंवा काही गोष्टी झाल्यात किंवा इथूनच कुठल्या कुठल्या ठिकाणी जाऊन घेतलंय आणि त्याचा उपयोग केला. तर त्याच्यासाठी हे तुम्ही लोकांनी जास्त समजून घेतलं पाहिजे की नक्की आपल्याला कुठे जायचं आहे, नक्की आपल्याला काय करायचं आहे, आणि एक सपोर्ट सिस्टीम खूप महत्त्वाची, एक धक्का खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला एक स्टार्टर उचलण्यासाठी. आणि तो स्टार्टर खूप, कारण कसं होतं, बरेचसे लोक म्हणतात तू नाही करू शकत, तुझ्यासाठी नाही जमणार आहे, त्यामुळे तो माणूस
माणूस निगेटिव्हिटीकडे जास्त ओढला जातो आणि ह्याला एक हवा असतो ग, एक आधार, प्रत्येकाला एक सपोर्ट हवा असतो की नक्की मला काय आहे, माझ्यामध्ये काय आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे जाणून घेण्याची. तर तुम्ही त्याच्या जर का गुणांना वाढवलं आणि दोषांना कमी केलं, दोष ऐकायला कुणालाही आवडत नाही, सगळ्यांना चांगलंच ऐकायला आवडतं. तर त्यांना तो एक सपोर्ट सिस्टीम मिळाली, तो एक त्यांना जर का एक धक्का मिळाला, तो एक पुश मिळाला, तर ते नक्कीच काहीतरी करू शकतात. आणि सायकोलॉजिकल, मी तुला म्हणते ना, मानसिकरित्या ते जास्त महत्त्वाचं असतं की नाही आता माझं होणार आहे, आता मी करतो. तो माणूस 2 करत असेल तर तो 20 करेल. ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की त्याला नक्की एक सपोर्ट मिळाला. आणि हे सगळं बाहेरनं सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण उपयोग करू. शेवटी ज्याला त्यालाच करायचं आहे, काहीही जादूची कांडी फिरणार नाही, आपोआप काही होणार नाही, असं काही होणार नाही. शेवटी ज्याचं त्यालाच करायचं आहे. फक्त एक धक्का तो खूप महत्त्वाचा असतो, एक स्पीड पकडण्यासाठी, स्टार्टर उचलण्यासाठी. नक्कीच, अतिशय छान सांगितलं तुम्ही. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. तर प्राची साबळेत आपल्यासोबत अमरावतीहून. प्राची, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा, मला विचारायचं होतं. हं, मी अमरावतीवरनं बोलते. बोला बोला. मला थोडं जॉब बद्दल विचारायचं होतं. माझं कॅम्पस मध्ये काही झालं नाही, मला आता जॉब सर्च करणं सुरू आहे माझं. जन्मतारीख सांगा तुमची. 30 जून हां. 1992. 92. हां. नाव प्राची साबळे. कशात केलंयस तू प्राची? माझं MBA झालं आहे फायनान्समध्ये. MBA झालंय. ओके. हां. आता तू कॉन्फिडन्सली अजून करू शकते. बघ, तुझ्यामध्ये कम्युनिकेशनची पॉवर खूप कमी. तू एक्सप्रेस करू शकत नाही, तू एक्सप्रेस करू शकत नाही तुझ्या गोष्टी की नक्की तुला काय करायचं आहे. बघ, कम्युनिकेशन इज द बेस्ट टूल इन अवर लाईफ. आणि ते जर का तू परफेक्ट केलं तर खूप चांगलं. बघ, सगळ्या गोष्टी आहेत, तुझ्याकडे नॉलेज आहे, हे वर्ष पण तुला सपोर्ट करतं आहे. तर तू फक्त तुझ्या गोष्टींमध्ये, प्राचीमध्ये एक आय किंवा एक ए तू वाढवलास तुझ्या स्पेलिंगमध्ये, किंवा तू जेव्हा बायोडाटा देशील तुझा, तेव्हा तू PRACHI करू शकते किंवा PRACHII करू शकते. आणि थोडासा कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन तुझं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, तुला एक्सप्रेस करता यायला पाहिजे. तू जर का एक्सप्रेस केलं तुझ्यातलं नॉलेज तर नक्कीच काही होईल. कारण तुला एक्सप्रेस करता यायची पॉवर मला इथे कमी दिसते. तुझ्याकडे सगळं आहे, आय ॲग्री, यू हॅव सच अ गुड नॉलेज. फक्त ते एक्सप्रेस तुला दाखवता यायला पाहिजे, तुला त्या लोकांना सांगता यायला पाहिजे, पटवता यायला पाहिजे, तरच तू प्लेसमेंटमध्ये. कारण ग्रुप डिस्कशन हा पण खूप त्रास असतो. ग्रुप डिस्कशनमध्ये पण कम्युनिकेशन हा खूप मोठा पार्ट आहे. तर तो तुझा सुधारलास तर नक्की चांगलं होईल. नक्कीच, आपलं तुमचं मार्गदर्शन घ्यायला खूप दुरून सुद्धा फोन येत आहेत. सचिन सोनावणे आहेत राजस्थानहून. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझी जन्मतारीख 28/9/1987 आहे. 28. 28/9/1987. ओके. 87. मॅडम, मी आर्मीमध्ये आहे. हं. आणि माझा प्रॉब्लेम असा आहे मॅडम, माझा मूल्यांक भाग्यांक मला माहिती नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे माझं आपलं मूल्यांकाचं आणि भाग्यांकाचं जॉबचं प्रगती काही अवलंबून असते का? आणि दुसरं म्हणजे मला आता गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक गोष्टी शारीरिक इजा होत आहेत, त्याच्यासाठी काही मदत होईल का? सचिन सोनावणे. बघ, आत्ता मी तुला मगाशी करिअरच्या बाबतीत पण म्हणलं होतं की 1 आणि 8 जर त्या माणसाचा 1 असेल आणि त्यांनी लोखंडाच्या रिलेटेड काम केलं किंवा हे झालं, तर 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. सूर्याचा अवारस पुत्र आहे शनी. छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनेश्वरम. शनीचं आणि सूर्याचं कधीही पटत नाही. आणि ह्यांचा भाग्यांक आणि मूलांक आलाय 1 आणि 8. त्यांना जे वाटतंय की माझ्या भाग्यांका मुलांकाचा माझ्यावरती हे आहे का, तर दिस इज ट्रू. 1 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे. त्यांना सगळ्या गोष्टी मिळतात, पण थांबून थांबून मिळतात, खूप स्पीड ब्रेकर लागून मिळतात. आणि त्यांना बऱ्याच वेळ खूप ते म्हणतात की मला इजा होत आहेत किंवा हे होत आहे. त्यांचा भाग्यांकच 8 आहे. 8 हा शनीचा नंबर आहे. त्यांना चालता चालता पण ठेच लागत असेल. शनीमध्ये शनीचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती आहे. तर आत्ताच्या घडीला त्यांना 19 नंतर चांगला पिरियड चालू होतोय. तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत 5 घालावा हातात. 5 आणि झिरकॉन जर का त्यांनी घातला हातामध्ये. आणि सचिनच्या स्पेलिंगमध्ये खूप गरज आहे स्पेलिंग करेक्शन करण्याची, कारण तो 18 नंबरवर जात आहे. त्यांचं जे नाव आहे ते 18 नंबरवर जात आहे, SACHIN, सचिन. तर ते नाव थोडं बदललं त्यांनी, त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये करेक्शन करून घेतलं. कुठल्याही तज्ज्ञाकडे जावा किंवा कुणाकडेही जावा, पण ते नाव बदला सर. नावाच्या व्हायब्रेशन खूप खेचतात, त्यामुळे त्या व्हायब्रेशनचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. कारण नावही सपोर्ट करत नाही, भाग्यांक मुलांकही सपोर्ट करत नाही. तर ते जे म्हणतात ते अगदी ट्रू आहे. तर नावाचं स्पेलिंग करून घ्या, तुमची सही करून घ्या, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नक्कीच, खूप छान माहिती दिली तुम्ही. खूप भरपूर आपल्याकडे फोनसुद्धा येत आहेत, प्रेक्षकांचे प्रश्न येत आहेत, ते सगळे घ्यायचे होते, पण कुठेतरी वेळेअभावी आज इथे थांबायला लागतं आहे. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.